आज 4 मे 2020 आज आलेल्या ज्या प्राथमिक माहिती आहे ती आपण बघणार आहोत। सुरुवातीला नोकर भरती रद्द, चालू काम बंद, नव्या कामांना परवानगी नाही, यंदा कुणाची बदली नाही, अर्थ खात्याचे मोठे निर्णय। महाराष्ट्रातील प्राध्यापकांवर हमालीची वेळ, विनाअनुदानित शिक्षकांना सरकारने मदत करावी। सर्वात प्रथम अर्थ खात्याकडून जी माहिती आलेली आहे ती आपण बघणार आहोत। मुंबईतून ही प्राथमिक माहिती आलेली आहे। नोकर भरतीची वाट पाहणारे जे काही विद्यार्थी असतील त्यांच्याकरिता सुद्धा ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। तर नोकर भरती रद्द, चालू काम बंद, नव्या कामांना परवानगी नाही, यंदा कुणाची बदली नाही, अर्थ खात्याचे मोठे निर्णय। तर काय काय निर्णय झाले त्याची प्राथमिक माहिती आपण बघणार आहोत। 4 मे 2020 रोजीची ही माहिती आहे। सर्व मुंबईमधून ही माहिती आलेली आहे। कोरोनाचं संकट गहिरं झाल्याने राज्य सरकारने मोठे आर्थिक निर्णय घेतले आहेत। त्यानुसार राज्यात कुठल्याही प्रकारची नवी नोकर भरती होणार नाही। तसंच यावर्षी कुठल्याही कर्मचाऱ्याची बदली करण्यात येणार नाही। इतकंच नाही तर सध्या सुरू असलेली सर्व कामे स्थगित करण्याचे आदेश अर्थ खात्याने दिले आहेत। कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या अर्थ खात्याने कडक पावलं उचलली आहे। आरोग्याशी सोडून कुठल्याही खात्याला बांधकाम न करण्याचे आदेश दिले आहे। शिवाय शक्य तिथे आर्थिक तडजोड करून काटकसर करण्याच्या सूचना अर्थ विभागाने दिल्या आहेत। त्याचा सर्वात मोठा फटका नव्या नोकर भरतीला बसणार आहे। कारण देवेंद्र फडणवीसांच्या काळात रखडलेली 72,000 जागांची भरती करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता। मात्र कोरोना संकटामुळे ही भरती रखडली आहे। कुठल्याही प्रकारची नोकर भरती न करण्याचे आदेश अर्थ विभागाने दिले आहे। चालू काम बंद, नवी कामे स्थगित। अर्थ विभागाच्या आदेशानुसार जी कामे सध्या चालू आहेत ती स्थगित करण्यात येणार आहेत। तर नवीन कामांचं प्रस्तावही सादर करता येणार नाही। प्रत्येक विभागाला 33% इतकीच रक्कम दिली जाणार आहे। आरोग्य, वैद्यकीय, शिक्षण, मदत, पुनर्वसन, अन्न पुरवठा या खात्यांना प्राधान्याने निधी दिला जाणार आहे। सर्व कार्यक्रम रद्द। राज्य सरकार आयोजित जे कार्यक्रम असतात ते सुद्धा आता रद्द करण्यात आले आहेत। या कार्यक्रमांवर मोठ्या प्रमाणात खर्च होत असतो, मात्र आता त्याला कात्री लावण्यात आली आहे। लॉकडाऊनद्वारे अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत। त्यामुळे राज्याच्या कर आणि करेत्तर महसुलात घट होऊन राज्याच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला। राज्याची आर्थिक घडी 2-3 महिन्यातच अशीच राहण्याची शक्यता आहे। यावर तात्काळ उपाययोजना म्हणून सर्व निवडून आलेले लोकप्रतिनिधी तसेच शासकीय, निमशासकीय, विद्यापीठ यांसह सर्व अनुदानित संस्थांमधील अधिकारी, कर्मचारी, गट ड कर्मचारी वगळून यांना मार्च महिन्याचे वेतन 2 टप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला होता। कार्यक्रमांवरील खर्च, त्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा, सर्व विभागांना सूचना आहे कार्यक्रमाअंतर्गत सर्व चालू योजनांचा आढावा घ्यावा आणि जेवढ्या योजना पुढे ढकलण्यासारख्या आहेत किंवा रद्द करण्यासारख्या आहेत त्या निश्चित कराव्यात। रद्द योजनांसाठी वित्त विभागाला प्रस्ताव पाठवावा। तर पुढे ढकलण्यासारख्या योजनांना विभागांनी आपल्या स्तरावर स्थगिती घोषित करावी। योजना रद्द करण्यासाठी 31 मेपर्यंत मुदत राहील। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, एकंदरीत विभागाला कार्यक्रमांतर्गत योजनांसाठी 2020-21 अर्थसंकल्पीय निधीच्या फक्त 33% निधी उपलब्ध होईल। या सूत्राच्या अधीन राहून विभागाने नियोजन करावे। यामध्ये केंद्र पुरस्कृत योजना आणि राज्य हिस्सा तसेच मानधन, वेतन, निवृत्तीवेतन, पोषण आहार यांचा प्राधान्याने समावेश व्हावा। तिसरा महत्त्वाचा मुद्दा, ज्या योजना अत्यावश्यक आहेत त्यांच्याबाबत वित्त विभागाशी चर्चा करून त्या अंतिम कराव्यात। चौथा महत्त्वाचा मुद्दा, या आर्थिक वर्षात कोणत्याही नव्या योजनांवर खर्च करू नये। पाचवा,
ज्या खर्चात वेतन किंवा वेतनासाठीच्या सहाय्यक अनुदानाचा समावेश आहे, तेथेच निधी वितरणाच्या मर्यादेत खर्च करावा. आता अनिवार्य खर्च पुढचा मुद्दा. त्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा, अनिवार्य खर्चासाठी निधी वितरित करण्यात आला आहे. दुसरा, विद्यमान अनुदान बचत करण्यासाठी विभागांनी प्राधान्याने उपाययोजना कराव्यात. त्यानंतर पुढचा मुद्दा, न्यायालयीन प्रकरण आणि आधुनिकीकरण खर्च. यात न्यायालयाच्या काही योजना आखण्यात आल्या असतील तर सध्याच्या आर्थिक स्थितीची न्यायालयांना माहिती देण्यात यावी. त्याप्रमाणे न्यायालयाच्या अनुमतीने नियोजित योजना रद्द करणे किंवा स्थगित करण्याचा निर्णय घ्यावा. करण्याच्या माध्यमातून खर्चात कपात होणार असेल तर अशा कामांसाठी वित्त विभागाची परवानगी घेऊन काम करावे. आर्थिक गर्तेतून सावरण्यासाठी सरकारचे मोठे निर्णय. प्रत्येक विभागाला 33% इतकीच रक्कम दिली जाणार. आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, मदत पुनर्वसन, अन्न पुरवठा या खात्यांना प्राधान्याने निधी. सध्याची सर्व कामे स्थगित करण्याचे आदेश. नवीन कामाचे प्रस्तावही सादर करता येणार नाही. कुठल्याही प्रकारची नोकर भरती न करण्याचे आदेश. सर्व कार्यक्रम त्यावरील खर्च रद्द. आरोग्याशी सोडून कुठल्याही खात्याला बांधकाम न करण्याचे आदेश. यावर्षी कुठल्याही कर्मचाऱ्याची बदली होणार नाही. सध्या सुरू असलेल्या योजना स्थगित करता येणार असतील तर कराव्यात. यानंतर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक जे विनाअनुदानित शिक्षक आहेत त्यांच्यावरती प्रचंड मोठं आर्थिक संकट कोसळलेलं आहे. येत्या काही 3-4 दिवसापासून दर दिवसाला एक तरी विनाअनुदानित शिक्षक काहीतरी आजार, मग त्यामध्ये हृदयविकार असेल किंवा इतर कारणांमुळे मृत्युमुखी पडत आहे. आणि याकरिता जे अनुदान आहे लवकरात लवकर अनुदान देऊन सदर जे काही शिक्षक विनाअनुदानित शिक्षक आहे यांना संकटातून सावरण्याची निश्चित मदत होऊ शकते. तर त्यासाठी लवकरात लवकर अनुदान द्यावं असं शिक्षकांकडून मागणी होत आहे. त्याचसोबत महाराष्ट्रातील जे शिक्षक आहे उच्च शिक्षित सर्व शिक्षक, तर या शिक्षण घेऊन शिक्षकांवरती कोणती वेळ आलेली आहे महाराष्ट्रात त्याची माहिती आता आपण बघणार आहोत. प्राथमिक माहिती जी आहे ती आलेली आहे. तर सदर माहिती ही नाशिक रोड वरून त्याचसोबत इतर भागांमधून महाराष्ट्रातील आलेली आहे. तर त्याविषयी आपण बघणार आहोत. तर प्राध्यापकांवर हमालीची वेळ. कोरोनामुळे महाविद्यालय बंद झाल्याने जगण्याची भ्रांत. तर नाशिकवरून ही माहिती आलेली आहे. कोरोना आला, शाळा कॉलेज बंद झाले, मानधन गेले, नशिबी उपासमारीचे जगणे आले. पोटाची खळगी भरण्यासाठी हमाली करण्याची वेळ आली. एवढे सारे अनर्थ सरकारने आणलेल्या एका विनाअनुदानित नावाच्या विषाणूने केले असे म्हणण्याची दुर्दैवी वेळ. 2008 पासून विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळेत विनावेतन ज्ञानदानाचे कार्य करणारे प्राध्यापक जे आहे की जे प्राध्यापक वाघदर्डी, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक या शिक्षकावरती, म्हणजेच ही फक्त प्रातिनिधिक स्वरूपातली माहिती, परंतु महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांवरती अशाच पद्धतीची वेळ आलेली आहे. तर तब्बल 12 वर्षापासून अल्प मानधनावर अध्यापनाचे काम करणारे प्राध्यापक इथे नाव घेणं योग्य ठरणार नाही. त्यामुळे सदर प्राध्यापकांचा आपण इथे नामोल्लेख करत नाही आहे. तर प्राध्यापक सध्या कोरोनामुळे कॉलेजला टाळे लागल्याने रायपूर येथे मार्केटमध्ये मका व्यापाऱ्याकडे हमाली करून कुटुंबाची उपासमार आजची उद्यावर ढकलत आहे. वाघदर्डी येथील प्राध्यापक 12 वर्षापासून गावातीलच उच्च माध्यमिक विद्यालयात 11वी व 12वी कला शाखेतील विद्यार्थ्यांना अध्यापनाचं काम करीत आहे. शेतकरी कुटुंबातील असूनही मनमाड कॉलेजमधून मोठ्या कष्टाने मराठी, अर्थशास्त्र, इतिहास या 3 विषयांत MA पर्यंतचं उच्च शिक्षण घेतलेले प्राध्यापक या आज ना उद्या वेतन मिळेल या आशेने अध्यापनाचे कार्य करत आले आहेत. रोज 26 तासिका अध्यापन करायचे आणि पुन्हा कुटुंबाच्या मालकीच्या एकरभर शेतात पत्नी
आणि वृद्ध आईवडिलांसोबत राबायचे. घरच्या शेतात काम नसेल त्या दिवशी इतर शेतकऱ्यांच्या शेतात राबायचे. हा शिरस्ता ठरलेला. तशातच 2 महिन्यांपूर्वी कोरोनाचे आगमन झाले आणि प्राध्यापक यांच्या आयुष्यात संकटाची वावटळच उठली. लॉकडाऊनमुळे शाळा कॉलेजही बंद झाले. आधीच वेतन नाही, तोकडे मानधन गेले. त्यामुळे प्राध्यापक यांच्या कुटुंबावर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात गेली वर्षानुवर्षे विनावेतन अध्यापन करणाऱ्या बहुतेक शिक्षकांच्या कुटुंबात देखील अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर याविषयी सदर जे प्राध्यापक आहे, वागदर्डी येथील हे प्राध्यापक आहे, यांनी एक प्रतिक्रिया दिली. ज्या आईवडिलांनी काबाड कष्ट करून शिक्षणाची संधी दिली, त्यांचाच सांभाळ करणं अवघड झाले आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकलो नाही. उच्च शिक्षण घेतले नसते तर इतका पश्चाताप झाला नसता. अनेक विद्यार्थी सैनिक, पोलीस झाले, परंतु सरकारने वेठबिगारी करून घेतली आणि आता कोरोनाने तर हमालीच करायला भाग पाडले. यानंतर प्राध्यापकाचा झाला हमाल. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी सदर प्राध्यापक सध्या चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार समितीचे असलेल्या रायपूर येथे एका मका व्यापाऱ्याच्या खळ्यावर हमाली करत आहेत. तब्बल 3 विषयांत पोस्ट ग्रॅज्युएट करूनही प्राध्यापक यांच्यासारख्या हमालीची वेळ यावी हे दुर्दैवी असल्याची भावना व्यक्त होत आहे. आता याच्यातून सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी किंवा ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यायचं आहे, तर शिक्षण घेऊन 3 विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट होऊन सदर शिक्षकांवरती अशी वेळ आलेली आहे. तर शिक्षण घ्यायचं का? आणि शिक्षण घेतल्यानंतर काय होतंय? अशी सध्याची परिस्थिती ही जर परिस्थिती सुधारायची असेल तर निश्चित सरकारला जे निर्णय घेतलेले आहेत त्याची अंमलबजावणी वेळेवरती जर केली तर अधिकाऱ्यांमुळे निश्चित हा मोठा शिक्षकांवरती जी उपासमार आलेली आहे ती थांबू शकते. त्यानंतर दुसरी माहिती जी आलेली आहे ती बघणार आहोत. विनाअनुदानित शिक्षकांना सरकारने मदत करावी. तर याविषयी पुढची माहिती जी आलेली आहे ती आता आपण बघणार आहोत. जे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक आहे, या शिक्षकांना सरकारने मदत करावी. जिंतूर येथून ही माहिती आलेली आहे. कोरोना या महामारीच्या संकट काळात विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांचे खूप हाल होत आहे. शासनाने या शिक्षकांकडे सहानुभूतीपूर्वक लक्ष देत विनाअनुदानित शिक्षकांना अनुदान देऊन मदत करणे गरजेचे आहे. एकीकडे मायबाप सरकार गोरगरिबांना घरपोच अन्नदान करीत असताना राज्यातील हजारो शिक्षक मात्र हक्काचा पगार मिळवण्यासाठी महाराष्ट्र दिनी घरबसल्या हे अनोखे उपोषण केले. मागील 20 वर्षापासून विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेतील हजारो शिक्षक या अनोख्या उपोषणात सहभागी झाले. 20% अनुदानित शाळेतील शिक्षकांना 40% अनुदान द्यावे, घोषित शाळांना 20% अनुदान तरतुदीचा जी.आर. काढण्यात यावा, अघोषित मूल्यांकन झालेल्या सर्व शाळांना त्वरित 20% अनुदान द्यावे आदी प्रमुख मागण्या या शिक्षकांच्या आहेत. फेब्रुवारी महिन्यात याबाबत निर्णय घेण्यात आला, परंतु याविषयी कार्यवाहीचा शासन आदेश अद्यापही निघाला नाही. शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी अजूनही मंत्री महोदयांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप या शिक्षकांनी केला आहे. अखेर महाराष्ट्र दिनी शिक्षकांनी आपल्या घरातच आपल्या कुटुंबासह शासनाच्या निषेधाचे विविध मागण्यांचे फलक लावून उपोषण सुरू केले आहे. विशेष म्हणजे हजारो शिक्षकांनी याबाबत शिक्षण मंत्री माननीय प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांना एकापाठोपाठ 1000 ईमेल आणि उपोषणाची छायाचित्र पाठवली आहे. त्यामुळे शिक्षण मंत्री यांनी तातडीने शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना कामाला लावून उपोषणकर्त्या हजारो शिक्षकांना त्यांच्या हक्काचा पगार मिळवून द्यावा अशी मागणी राज्यातील हजारो शिक्षकांनी केली आहे.